तुम्हाला धोंड्याचा महिना माहिती आहे? दर काही वर्षांनी अचानक एक एक्स्ट्रा महिना येतो ज्याला आपण अधिक मास किंवा काही जण धोंड्याचा महिना म्हणतात. आणि मग घरात चर्चा सुरू होते की जावयांना घरी बोलवावं लागणार बाबा. पण हा धोंड्याचा महिना नेमका असतो तरी काय आणि येतो तरी का? तर हा काय रॅन्डम प्रकार नाही आहे, यामागे सॉलिड सायन्स आहे. यावेळेचा अधिक ज्येष्ठ मास 17 मे ते 15 जून दरम्यान असणार आहे आणि लगेच त्यानंतर निज ज्येष्ठ मास 15 जून ते 14 जुलै दरम्यान असेल. म्हणजे एकच महिना पण येणार दोनदा. पण असं का होतं? तर आपण दोन प्रकारची वर्ष मोजतो, एक सूर्याच्या हालचालीवर आधारित आणि दुसरं चंद्राच्या फेऱ्यांवर. सौर वर्ष साधारण 365 दिवसांचं असतं, तर चांद्र वर्ष फक्त 354 दिवसांचं असतं. म्हणजे दरवर्षी 11 दिवसांचा फरक पकडा. आता हा फरक वाढत गेला तर सण उत्सव ऋतूंशी मिसमॅच व्हायला लागतात. म्हणून दर काही वर्षांनी हा फरक भरून काढण्यासाठी म्हणून एक एक्स्ट्रा महिना जोडला जातो, तोच हा अधिक मास. म्हणून हा महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहेच, पण त्यामागचं लॉजिक सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे. बाकी अधिकाच्या महिन्यात तुमच्याकडे काय करतात कमेंट्समध्ये सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.